मुंबईला खूप पाऊस पडत होता तेव्हा मी सागरला विचारलं होतं, वारीला जायचं का रे? आणि तो म्हणाला होता, पाऊस नसेल तर नक्की जाऊ. मग काय, पाऊस पूर्णच बंद झाला आणि निघालो आम्ही वारीला. एक दिवसासाठी का होईना मला वारी अनुभवायची होती. सासवडला माऊलींच्या पालखीसह वारकऱ्यांचा 2 दिवसांचा मुक्काम असतो. त्यामुळे आम्ही तेथे जायला निघालो. निघायला ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा लेटच झाला. एके ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. तिथे एवढी गर्दी होती. बऱ्याच वेट नंतर नाश्ता मिळाला. त्यानंतर गाडीचीही पेटपूजा करून आम्ही मिसिंग लिंक वरून पुढे निघालो. या रस्त्याने आपण कित्येकदा गेलेले असतो, पण वारीसाठी जातो तेव्हा तोच रस्ता नवा भासतो. या प्रवासात मन अगदी आनंदात न्हातं. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, तर मन शुद्ध करण्याचा, अहंकार दूर करण्याचा आणि परमेश्वराशी नाते दृढ करण्याचा आध्यात्मिक प्रवास आहे. आमचा छोटा वारकरीही या प्रवासात अगदी उत्साही होता. त्यालाही पाहायचं होतं वारी म्हणजे काय. फायनली आम्ही सासवडला पोहोचलो आणि रस्त्यावरती सगळीकडे वारकरी दिसत होते. त्यांना पाहून आपणही कधी एकदा त्यांच्यात सामील होतोय असे वाटत होतं. उर्विलला छोटा वारकरी बनवायचं होतं. त्याचीही तयारी चालू होती. असं काही आवरायचं म्हणजे त्याची मस्ती खूप असते. पण आज तो खूप शांत बसून आवरून घेत होता. आणि आमचा छोटा वारकरी असा तयार होऊन निघालाय दिंडीसाठी. एकदा तरी त्या टाळ मृदुंगाचा नाद कानात घुमावा. एकदा तरी ज्ञानोबा तुकारामाचा गजर मनात दुमदुमावा. लाखो वारकऱ्यांसोबत त्या पवित्र वाटेवर चालावं, कारण वारी ही फक्त यात्रा नाही, तर ती प्रत्येक वर्षी मनाला रिचार्ज करणारं समाधान आहे. गर्दी तरी खूप होती. आम्हाला पालखीच्या दर्शनासाठी जायचं होतं. पण तिथे विचारल्यावर कळालं की रांग खूप लांबपर्यंत आहे. 3-4 तास तरी दर्शन रांगेत थांबावं लागेल. मग आम्ही लांबूनच दर्शन घेऊ म्हणून ठरवलं आणि पालखीच्या शोधात निघालो. माऊलीचं लांबूनच मुखदर्शन घेतलं. सगळ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहूनच आम्हालाही खूप उत्साही वाटत होतं. आम्हाला पाहून हे काका माऊलींचा टिळा लावण्यासाठी आले. मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे कॅश नाहीये. तर ते म्हणाले, मला पैसे नकोत, मी फ्रीमध्ये लावून देतो. हे पाहून मनात विचार आला, हीच असावी का त्या खऱ्या विठ्ठलाची भक्ती? नंतर त्यांच्याकडे स्कॅनर आहे हे समजलं, मग आम्ही स्कॅननी पे केलं. छोटा वारकरी पाहून बरेच जण त्याचा फोटो, व्हिडिओ काढून घेत होते. हे पाहून तो थोडा घाबरला होता. त्यामुळे कोणालाच काही रिॲक्शन देत नव्हता. वारीला आलो आहे तर फुगडी नाही खेळी असं होईल तरी कसं? म्हणून माझ्या विठुरायासोबत फुगडी घातली. उर्विलला खेळता येत नव्हतं, पण त्याला खेळायचं होतं, म्हणून त्याला असं गोल फिरवलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो मेडिकल कॅम्पमध्ये. इथे माझी कोणाशीच ओळख नव्हती. ज्या कॅम्प ग्रुपमध्ये मला जायचं होतं ते काही मला सापडलं नाही. म्हटलं सेवाच द्यायची आहे तर कुठेही गेलं तरी तेच समाधान मिळणार. पांडुरंगाच्या वारीमध्ये सेवा देण्याचा हा माझा दुसरा अनुभव. पंढरपूरला ट्रेनिंगला असताना कार्तिक वारीमध्ये आमची 8-10 दिवसांसाठी ड्युटी लावली होती. तेव्हापासून नेहमी वाटायचं की प्रत्येक वर्षी 1-2 दिवसांसाठी तरी जावं आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी चालणाऱ्या पावलांची सेवा करावी. आणि ही इच्छा माझी पूर्ण झाली. हे मी माझे भाग्यच समजते. इथेही बरेच डॉक्टर उर्विलसोबत फोटो व्हिडिओ काढत होते. आमचा छोटा वारकरी व्हायरल होतोय हे पाहून आम्हाला आनंदच होत होता. पण तो मात्र गोंधळला होता. काय करतायत सगळे त्याला काही समजतच नव्हतं. बराच वेळ इथे घालवल्यानंतर आम्ही निघालो. बाहेर आलो तर इथे गर्दी अजूनच वाढली होती. बाजूला दिसते आहे ती रांग माऊलींच्या पालखी दर्शनाची आहे. मला वाटतंय 2-3 ठिकाणावरून अशा दर्शन रांगा लागलेल्या होत्या. पालखीच्या समोर बऱ्याच ठिकाणी असे ग्रुप करून वारकरी उभे होते. काही जण भजन गात होते, तर काही जणांचा माऊलीच्या गजरात नृत्य चालू होते. हरिनामात स्वतःला अगदी विसरायला होतं. मन भक्तीत विरघळतं आणि पाऊले नकळत ताल धरतात. आपण कधी त्या चैतन्यात एकरूप होतो हे समजतच नाही. पांडुरंगाची प्रिय तुळस येथे डोक्यावर घेऊन चालण्याचा आनंदही मला मिळाला.
इथे आम्हाला दगडात कोरलेल्या वस्तू दिसल्या. पूर्वी ह्या वस्तू प्रत्येकाच्या घरात वापरासाठी असत, पण आता आपण फक्त शोसाठी घेतो. तिथून आम्ही परत यायला निघालो. माऊलीच्या गजरात पावले किती चाललो याचे भानच राहत नाही. उर्विल सांगत होता त्याला आज खूप मज्जा आली. त्याला मज्जा आली म्हणजे इथे येणं खरंच सार्थकी ठरलं. येताना आम्ही कात्रजवरून निघालो आणि रस्त्यात आम्हाला कात्रज डेअरी दिसली. म्हणून इथे उतरलो. काही आवडीच्या गोष्टी खाण्यासाठी. मी कॉलेजला असताना इथे नेहमी यायचो. हे माझ्या कॉलेजचे बॅक गेट आहे. इथला चॉकलेट सँडविच मला कॉलेजला असल्यापासून खूप आवडतं. म्हटलं आलोच आहे इथे तर खाऊया. आणि हा पाणीपुरीचा स्टॉल ही माझ्या कॉलेजपासूनचा. फक्त तो दादा आता बदललाय. काही वेळासाठी का होईना, पण मन मात्र कॉलेजच्या आठवणींमध्ये जाऊन आलं. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.